सो SYBA आपण चालू करूया. GST ओपन इलेक्टिव्ह तुमचं जे आहे ते प्रकरण पहिलं. GST म्हणजे काय? सर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बरोबर, याची गरज का लागली? तर आधी आपल्याकडे जी टॅक्सची प्रणाली होती त्याच्यात सर्व्हिस टॅक्स होता, एक्साईज होता, ऑक्ट्रॉय होता, याव होतं, त्याव होतं, खूप होतं. ओके, कस्टम ड्युटी वगैरे ते आताही आहे. कस्टम ड्युटी काही ठराविक गोष्टीवर, पण आधी सगळे टॅक्स अनेक गोष्टींवर लागायचे किंवा अनेक टॅक्स सगळ्या गोष्टींवर लागायचे. त्याच्यामुळे 100ची वस्तू मला 140, 150, 1000 अशी पडायची. राईट. कुठेतरी म्हणून गरज लागली की नाही, आपण एक लमसम टॅक्स आणूया, ज्या लमसम टॅक्समुळे माझं काहीतरी भलं होईल, करदात्याचं भलं होईल आणि सरकारचंही भलं होईल. आता खूप टॅक्स असल्यामुळे लोक टॅक्सची चोरी करतात. बरोबर, तेव्हा गरज पडली आपल्याला जीएसटीची. ठीक आहे. सो जीएसटी हा 1 जुलै 2017 पासून आपल्या देशात लागू झालेला आहे. ओके, वस्तू आणि सेवा कर जीएसटी 1 जुलै 2017 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आलेल्या एकात्मिक अप्रत्यक्ष कर रचनेची प्रतिनिधित्व करतो. त्याच्यामुळे काय झालं, तर वॅट आहे, सेवा कर आहे, उत्पादन शुल्क आहे, प्रवेश कर आहे, बरं, अनेक टॅक्स हे त्याच्यात जमा झाले, ज्यामुळे वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी एकच कर व्यवस्था निर्माण झाली. या चौकटीत भारत सरकारने करदात्यांना विविध श्रेणींचा पाठिंबा देण्यासाठी काही पर्यायी यंत्रणा सुरू केल्या. बरं, आता जीएसटी सर्वसाधारणपणे सगळे गुड्स आणि सगळे सर्व्हिस हे येत आहेत, म्हणजे सेवा. पण एखादा छोटा बिझनेसमॅन असेल, आधी जे कर होते म्हणजे तुमच्या सिलेबस पर्यंत ते 0 पासून 28% पर्यंत होते. म्हणजे छोटा मोठा बिझनेसमॅन असेल, तो काय म्हणतोय, चला मी बिझनेस करणार आणि 28% टॅक्स पे करणार, लोचा आहे. बरं, अशा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना, छोट्या उत्पादकांना कुठेतरी आधार मिळायला हवा. मग तो आधार मिळवण्यासाठी टक्केवारी कमी करण्यात आली आणि ती जी स्कीम आहे त्याला आपण म्हणतोय कंपोजिशन स्कीम. कळलं? आता हे तुम्ही वाचाल म्हणजे तुम्हाला कळेल, वाचल्यावर कळणारच आहे, त्याबद्दल काही वाद नाहीये. म्हणून मी जास्त विस्तारित वाचून व्हिडिओ लांब करणार नाही. एवढंच सांगेन की बाबांनो, अभ्यास करा. ओके, वाचन चालू करा आणि ज्या परीक्षा येणार आहेत आता त्या नीट आपण द्यायच्या आहेत. ओके, अर्थ आणि व्याख्या. तर जीएसटी हा एक कर आहे अनेक वस्तूंसाठी. जीएसटी अंतर्गत रचना योजना लिहायचं नाहीये. आपण काय लक्षात ठेवायचंय, कंपोजिशन स्कीम. हे मी गुगल ट्रान्सलेट केल्यामुळे त्यांनी रचना योजना दिलंय, बट दॅट इज नॉट साऊंडिंग गुड. तेवढं चांगलं ऐकायला वाटत नाहीये, तर तुम्ही कंपोजिशन स्कीमच लिहा, जेणेकरून बरं पडेल. ओके, परिभाषित केली जाऊ शकते. लहान करदात्यांना उपलब्ध असलेल्या एका सरलीकृत कर भरण्याची यंत्रणा, ज्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी पात्रतेशिवाय निर्धारित अटींच्या अधीन राहून उलाढालींवर निश्चित दराने कर भरला जातो. आता उलाढाल म्हणजेच काय, खरेदी विक्रींचं एकूण. ठीक आहे, फक्त खरेदी नाही, फक्त विक्री नाही, सगळ्यांचं समीकरण म्हणजे उलाढाल. ठीक आहे, त्याच्यावर एक ठराविक टक्केवारी तुम्ही टॅक्स पे करतात आणि त्यालाच आपण म्हणतोय कंपोजिशन स्कीम. डन. आता ही व्याख्या जमल्यास बायहार्ट केला उत्तम. का, तर कोणताही प्रश्न आला तुम्हाला, छोटा किंवा मोठा, त्या प्रश्नाच्या सुरुवातीला जेव्हा आपण अर्थ आणि त्याची व्याख्या लिहितोय तर आपल्याला फायदा होतोय. शिक्षकाला तपासताना वाटतं, अरे हा पोरांनी अभ्यास केलाय. ओके, आपण नाही करत गोष्ट वेगळी, पण करणं अनिवार्य आहे ना. चांगले मार्क आणले तर आम्हाला आनंदच होणार आहे, प्लस तुम्हाला आयुष्यभराचा फायदा होणार आहे ना, नोकरी मिळण्यासाठी, व्यवसायासाठी. कायदेशीर चौकट काय म्हणते, तर कायदा आपण बघितला कधी लागू झाला, 1 जुलै 2017. बरोबर, त्याच्यात कोणता क्लॉज आहे, तर एक आहे कलम 10, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर जीएसटी ऍक्ट 2017. त्याच्यात नियम कोणता आहे, नियम 3 ते 7. त्यानंतर संबंधित परिपत्रके, राज्य अधिसूचना आणि जीएसटी परिषदेची शिफारस. हे तुम्ही जेव्हा ऑनलाईन जाल आणि बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा या कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यात येतात. ओके, या कायदेशीर तरतुदी योजनेचा पर्याय निवडणाऱ्या करदात्यांना लागू असलेल्या व्याप्ती, पात्रता, प्रक्रिया, अटी आणि निर्बंध परिभाषित करतात. ऑनलाईन पोर्टलवर गेलात की सगळी माहिती आपल्याला मिळते. कळलं? तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यात घेऊ शकता. सर अजून आम्हाला काहीतरी सांगा, तर आपल्या चॅनलवर जाऊन जीएसटी किंवा इनडायरेक्ट टॅक्स TYBCom सेमिस्टर 6 या प्लेलिस्टवर गेलात की खूप गोष्टी समजतील त्याच्यातून. भले आपल्याला इंग्लिशमध्ये जास्त नाही कळणार, पण हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये समजवलेलं आहे.
तर तुम्हाला जीएसटीची पूर्ण माहिती त्याच्यात मिळू शकेल. ओके. टक्केवारी, वस्तू ह्या काही गोष्टी बदलतात दरवर्षी, म्हणून त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून न राहता तिकडून समजायचं आहे आणि कायदेशीर माहिती आपण गुगलवरून किंवा जीएसटी पोर्टलवरून घेऊ शकतो. कळलं? येस. पुढे मग रचना योजना आपण काय म्हणणार आहोत त्याला? कंपोजिशन स्कीम. ओके. उद्दिष्टे, अनुपालनाची सोय कोणासाठी? लहान व्यवसायासाठी. पण त्यांनाही वाटलं पाहिजे आपण टॅक्स भरूया म्हणजे कायदेशीर आपल्याला अस्तित्व मिळणार. उद्या उठून कोणी रेड नको किंवा ईडी नको किंवा इन्कम टॅक्स नको. बरोबर. कर आधार वाढणे, सरकारला पण त्याच्यामुळे उत्पन्न होतंय. राईट. अनौपचारिक क्षेत्रातील संस्थांना जीएसटी अंतर्गत नोंदणी करण्यास प्रोत्साहित करणे. प्रशासकीय खर्चात घट. सगळं काही जीएसटी लक्षात ठेवा की जे काही पे होत आहे ते सगळं ऑनलाईन पे होत आहे. बरं. आपण कुठेच रांगेत उभे राहून जीएसटी पे करणार नाही आहोत. त्यामुळे ऑफिसची गरज संपली, वेगवेगळ्या कागदपत्रांची गरज संपली. बरोबर. लाईट बिलची गरज संपली, कारण ऑफिसच नाहीये तर बसणार कोण आणि त्याचं भाडं बिडं सगळं संपलं. बरोबर. म्हणजे कमी कागदपत्र आणि कमी ह्युमन रिसोर्समध्ये आपण खर्च कमी करतोय. बरोबर. वाढलेला सहभाग, सूक्ष्म उद्योजकांना औपचारिक अर्थव्यवस्थेत सामील होण्यास प्रेरित. कोविड नंतर बघा आता छोटे मोठे व्यवसाय खूप वाढलेत. बरं. त्याचं उत्पन्न किती आपल्याला माहिती नाही, पण व्यवसाय तुम्हाला दिसत आहेत जागोजागी. मग त्यांनाही कर प्रणालीत आणणं हे सरकारचं कर्तव्य आहे. मग ते प्रोत्साहन मिळावं म्हणून हे सगळं आलेलं आहे. पारदर्शकतेला प्रोत्साहन, नियमित अनुपालनामुळे विश्वासार्हता आणि प्रशासन सुधारते. बरोबर. कळतंय? पात्रता निकष. आता कोणता व्यक्ती कंपोजिशन स्कीम खाली रजिस्टर करू शकतो? ज्याची उलाढाल 1.5 करोड, मॅक्झिमम 1.5, जास्तीत जास्त 1.5 करोड आहे, तो जीएसटी अंतर्गत कंपोजिशन स्कीमसाठी रजिस्टर करू शकतो, नोंदणी करू शकतोय. कळलं? काही राज्यांमध्ये ती 75 लाखाची आहे. ओके. जर तुम्ही सर्व्हिस देताय, फक्त सेवापूर्ती करताय, तर तुम्हाला ही मर्यादा किती आहे? 50 लाख. आता काही राज्य ज्यांना 75 लाख आहे, ती राज्य कोणती आहे? त्यांना म्हणतात विशेष श्रेणीतील राज्य. आता हे पण काही ना काही याच्यात बदल होत राहतात. तुम्ही गुगलवरच फक्त टाकलत की स्पेशल कॅटेगरी स्टेट किंवा विशेष श्रेणीतील राज्यांमध्ये समावेश झालेले जीएसटीचे राज्य. बरोबर. तर तुम्हाला माहिती दिसेल. इथे आपल्याला सिलेबस काय म्हणताय? सिक्कीम, उत्तराखंड, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर आणि मिझोरम. इथे मर्यादा किती आहे? 75 लाखाची. सर्वसाधारण बाकी भारतात मर्यादा किती आहे? 1.5 करोडची. सेवा पुरता करत असाल तुम्ही तर मर्यादा किती आहे? 50 लाखाची. बरोबर. व्यवसायाचा प्रकार, तुम्ही जर उत्पादक असाल तर तुम्ही कंपोजिशन स्कीम खाली नोंदणीकृत होऊ शकता का? हो, तुम्ही पात्र आहात. टिक मार्क. कळलं? पात्र उलाढालीच्या मर्यादेच्या अधीन. मर्यादा आपण वर बघितली 1.5 करोडची. तुम्ही व्यापारी किंवा पुरवठादार आहात, पात्र आहात का? हो. मर्यादा परत तीच, पण आंतरराज्य व्यवसाय करू शकत नाही. म्हणजे मी महाराष्ट्रात आहे तर गुजरात बरोबर, गोवा बरोबर, कर्नाटका बरोबर कोणत्याही बाह्य राज्याबरोबर मी व्यवसाय करू शकणार नाही. कंपोजिशन स्कीमची ही एक मर्यादा आहे, ही एक अट आहे का तुम्ही आंतरराज्य व्यवसाय करणार नाही. ओके. कारण तो टॅक्स मग जीएसटीचा सरकार केंद्र सरकारला जातो आणि त्या राज्याला पण जाऊ शकतो. बरोबर. रेस्टॉरंट्स, तुम्ही जर रेस्टॉरंट्स म्हणजे हॉटेल चालवत असाल तर पण दारू विक्री नाही. ओके. अल्कोहोल देत नाही. मी अल्कोहोल हा शब्द नाही वापरणार, दारू वापरणार, पण सोपा पडतो समजायला. ते पात्र आहेत. ओके. आणि त्यांना कर किती आहे? 5%. तुम्ही जर सेवा प्रदाते आहात मर्यादित तर पात्र आहात, पण विशेष अंतर्गत त्यांना 50 लाखाचीच मर्यादा आहे आणि त्यांचा टॅक्सचा टक्का सुद्धा वेगळा आहे, कर टक्के. ओके. तुम्ही जर ई कॉमर्स विक्रेते आहात, ई कॉमर्स विक्रेते म्हणजे स्विगी, इन्स्टामार्ट, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिशो, मिंत्रा, ऑनलाईन बिझनेस जे चालत आहेत ना, त्याच्यात जर तुम्ही विकत असाल तर तुम्हाला कंपोजिशन स्कीम लागू पडत नाही. काय असावं बरं कारण याच्या मागे? ऑनलाईन तुमच्याच राज्यातले लोक व्यवसाय करणार का तुमच्याशी? तुमचा माल घेणार का? नाही. जगातून कोणी घेऊ शकतो ना. बरं. मर्यादा आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या राज्याच्या बाहेर जाऊच नाही शकत आहे. म्हणून ई कॉमर्स अलाउड नाहीये, पात्र नाही, कायद्याने प्रतिबंधित आहे. ठीक आहे. आता